नमस्कार. तुम्ही पण बोर झालात का कलरलेस वोटिंग आयडी पाहून? चला तर मग डाउनलोड करूया नवीन डिझाइन केलेले कलरफुल वोटिंग आयडी. त्याकरता तुम्हाला प्रथम Googleवर जायचं आहे. Googleवर गेल्यानंतर voters.eci.gov.in सर्च केल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. यावर तुम्ही जर प्रथमच आला असाल तर साइन अप करावं लागेल, अदरवाईज लॉग इन करू शकता. त्यानंतर मी प्रथमच आलो आहे तर मी साइन अप करणार आहे. तर इथे आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. ईमेल आय डी ऑप्शनल आहे. त्यानंतर कॅप्चा कोड करून कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर इथे फर्स्ट नेम एंटर करायचं आहे. हे प्रथम आपल्याला साइन इन करावं लागणार आहे, कारण की आपण याच्यावर पहिल्यांदाच लॉग इन करत आहोत. त्यानंतर सेंड OTP मी माझ्या वडिलांच्या नावाने करतोय. OTP एंटर केला. OTP एंटर केल्यानंतर व्हेरीफाय नंतर सक्सेसफुलचा मेसेज आला. आता आपण लॉग इन करूया. लॉग इन केलं. लॉग इनची वेगळी स्क्रीन ओपन झाली. इथे आपण आपला मोबाईल नंबर टाकला, जो आत्ताच आपण लॉग इनसाठी यूज केला होता, तो एंटर केला. कॅप्चा कोड टाकला. रिक्वेस्ट OTP केलं. रिक्वेस्ट OTP केल्यानंतर OTP एंटर केला. OTP एंटर करून व्हेरीफाय अँड लॉग इन. आता लॉग इन केल्यानंतर आता ह्या बाजूला उजव्या साईडला तुम्हाला लॉग इनचं नाव दिसेल. आता आपण लॉग इन केलेले आहे, परंतु आता आपल्याला वोटिंग आय डीला आपला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. त्यासाठी आपल्याला हा फॉर्म नंबर 8 भरणं आवश्यक आहे. चला तर मग क्लिक केल्यानंतर इथे आपला वोटिंग आय डी क्रमांक टाकायचा आहे. वोटिंग आय डी क्रमांक असणं खूप महत्त्वाचं आहे. जरी तुमच्याकडे झेरॉक्स असली तरी त्याचा वोटिंग आय डीच्या नंबरने तुम्ही हे नवीनवालं वोटिंग आय डी डाउनलोड करू शकता. वोटिंग आय डी एंटर केलं. नाव व्हेरीफाय करायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर सेकंड ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ओके करायचं. ओके केल्यानंतर असा फॉर्म ओपन होईल. पहिल्या रकान्यामध्ये काही चेंज नाही करायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. नंतर इथे आधार कार्डला टिक करायचं आहे. आधार कार्ड एंटर करायचं आहे. त्यानंतर मोबाईल कार्डला टिक करायचं आहे. मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंतर आता आपण ईमेल आय डी टाकायचं आहे. इथे आपण आपला ईमेल आय डी टाकू शकतो किंवा फॅमिलीमध्ये कोणाचा असेल त्याचा ईमेल आय डी आपण इथे एंटर करू शकतो. तर मी इथे आता माझा ईमेल आय डी टाकणार आहे. मी इथे आता माझा ईमेल आय डी टाकणार आहे. ईमेल आय डी टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपण येणार इथे जो नंबर आपल्याला लिंक करायचा आहे त्याला तो इथे एंटर करायचा आहे. मोबाईल नंबरला सिलेक्ट करायचं आहे. आपला मोबाईल नंबर एंटर करायचा. नेक्स्ट करायचं. त्यानंतर इथे आपल्याला ठिकाण टाकायचं आहे, ज्या ठिकाणावर आपण हा फॉर्म भरतो आहे. नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर OTP रिक्वेस्ट पाठवायची आहे. त्यासाठी प्रथम कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर सेंड OTP करायचा. सेंड OTP नंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट. असा हा आपला फॉर्मचा प्रिव्ह्यू आहे. हा तुम्ही चेक केल्यानंतर चेक करू शकता किंवा खाली जाऊन तो डाउनलोड करू शकता. डाउनलोड करायचा. डाउनलोड केल्यानंतर असा ओपन होणार. हा डाउनलोड केला आहे. त्यानंतर साइन आणि सबमिट करायचं. येस केल्यानंतर आता आधारवरून आपली साइन करायचं आहे. त्यासाठी प्रथम इथे आधार नंबर एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर केल्यावर गेट OTP.
गेट ओ टी पी केल्यानंतर ओ टी पी एंटर करायचा. ओ टी पी एंटर करून ओ टी पी एंटर केला आहे, त्यानंतर सबमिट. ओके, सबमिट केल्यानंतर आता आपला मोबाईल नंबर लिंक झाला आहे. आता परत आपण ह्याची ॲक्नॉलेजमेंट तुम्ही डाउनलोड करू शकता. हां, ही त्याची ॲक्नॉलेजमेंट आहे. ओके, डाउनलोड केल्यानंतर परत स्क्रीनला यायचं आहे, ओके करायचं आहे. मग आपण येणार मेन स्क्रीनला, होम पेजला. होम पेजवर आता आपला नंबर लिंक झाला आहे, तर आता आपण आपलं वोटिंग आय डी डाउनलोड करू शकतो. ओके, इथे क्लिक केल्यानंतर आपलं वोटिंग आय डी नंबर टाकायचा आहे. वोटिंग आय डी एंटर केल्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचे. स्टेट महाराष्ट्र. हां, सर्च केल्यानंतर जो वोटिंग आय डी टाकले त्याची इन्फॉर्मेशन येईल. ती इन्फॉर्मेशन आल्यानंतर जो आता नंबर लिंक केला आहे त्यावर ओ टी पी रिक्वेस्ट कर. ओ टी पी येणार. ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय करायचं. ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर डाउनलोडचं ऑप्शन ऑन होणार. डाउनलोड EPC कार्ड, हे बघा डाउनलोड केलं. अशा प्रकारे तुम्ही पण असं कलरफुल नवीन डिझाईनचं वोटिंग आय डी डाउनलोड करू शकता. धन्यवाद.